Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली जाणार नाही तशी माघार मनसेकडून घेण्यात आलेली आहे। आज भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी उमेदवार निरंजन डावखरे यांनी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती। या बाबतीत बोलण्यासाठी मनसे नेते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत आहेत। अभ्यंकरजी, असं सातत्याने का होतंय? बिनशर्त पाठिंबा असेल, निवडणूक लढवला नाहीत, कोकण पदवीधर मतदारसंघाची तयारी जोरदार केलात, 1.5-2 वर्ष तुम्ही तयारी केलात आणि ऐन टप्प्यावरती आज शेवटचा दिवस आहे, कार्यकर्ते तयारीला लागले होते आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेताय। एक करेक्शन करतो, सातत्याने नाही आहे। मला वाटतं आत्ताच सन्माननीय पंतप्रधान मोदींना राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राजसाहेबांशी चर्चा केली होती आणि विनंती केली होती की या पदवीधरला आम्हाला पाठिंबा द्या म्हणून। कार्यकर्ते तयारी नक्की करत असतात, परंतु भविष्यात जर तुम्हाला उंच उडी घ्यायची असेल तर आत्ता थोडी माघार घेणं हे संयुक्तिक असतं आणि 100% सर्व बाजूंनी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल आणि एकदा राजसाहेबांचा आदेश आला की त्यावर आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक संपूर्णपणे काम करतो आणि त्या आदेशाचं पालन करतो। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। लोकसभेला ज्यावेळेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलात, नाही म्हटलं तरी उघडपणे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नव्हती, मात्र दबक्या आवाजात त्या नाराजीचा सूर होता आणि तो मतपेटींमध्ये काही ठिकाणी दिसून आला। कुठेतरी ज्या पद्धतीनं पदवीधर मतदारसंघाची तुम्ही तयारी चालू केला होता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतः पदवीधर मतदारसंघाच्या नोंदीमध्ये लक्ष घातलं होतं। इतकंच काही तर त्यांनी कार्यकर्त्यांना ओरडासुद्धा जो आहे तो दिला होता की पदवीधर मतदारसंघाची नोंदणी व्यवस्थित होत नाही। अशा वेळेला कार्यकर्त्यांना तयारीला लावणं आणि ऐन टप्प्यावरती वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्यानंतर निवडणुकीतनं माघार घेणं कार्यकर्त्याला गृहीत धरलं जातंय? नाही, कार्यकर्त्याला कधीच गृहीत धरलं जात नाही, कारण पक्ष हा सर्वोच्च नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मेहनत याच्यावरतीच मोठा होत असतो। पण कधी कधी काही निर्णय असे घ्यायला जातात आणि 100% पक्षाचे अध्यक्ष जो निर्णय घेतात तो कार्यकर्त्यांच्या ज्यांनी मेहनत केलेली आहे त्यांच्या येणाऱ्या भविष्यातील आणि भवितव्यातील विचारांचा यशाचा नीट विचार करून मगच तो निर्णय घेतला जातो। त्यामुळे कार्यकर्ते नाराज असणं किंवा ते थोडे कधी कधी कार्यकर्ता मेहनत करतो, परंतु एकदा राजसाहेबांनी आदेश दिला की त्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य असतं। पण हे सगळं करून मनसेच्या हाती लागतंय काय? दिसेल ना तुम्हाला भविष्यात। सबर का फल मिठा होत आहे आणि शेवटी असं असतं, उगाच राजसाहेब ठाकरे कुठलाही निर्णय घेत नाहीत। तुम्हाला माहिती आहे या महाराष्ट्राचं राजकारण आम्ही इतके चढ उतार पाहिले, परंतु सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाशिवाय आणि विचाराशिवाय या महाराष्ट्र असेल किंवा देशाचं असेल हे राजकारण आता या लोकसभेत सुद्धा पाहिलं, येणाऱ्या तुम्हाला सर्व निवडणुकांमध्ये दिसेलच की राजसाहेबांशिवाय या महाराष्ट्राचं पान हलतंय का? निवडणुकांना सामोर न जाणं तयारी झाली नाही म्हणायची का मग 1.5 वर्षात? तुम्हाला असं वाटतं का? हा पक्ष स्थापन 18 वर्ष झालेली आहेत। मला वाटतं मी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढलेलो आहोत, परंतु निवडणुकांमध्ये यशापयश हा दुसरा भाग असतो, परंतु माघार कधी आम्ही घेतलेलीच नाही आहे। त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या निवडणुकात तुम्हाला दिसेल एखाद दुसरा निर्णय हा कधीतरी घेतला जातो। ज्या पद्धतीनं भाजपकडनं सुरुवातीला स्टेटमेंट आली होती की ज्यावेळेला तुम्ही कोकण पदवीधर मतदारसंघाचा अर्ज भरल्यानंतर आशिष शेलार असं म्हटले होते की त्यांना आमच्या शुभेच्छा, त्यांचा पाठिंबा फक्त लोकसभेला होता, विधान परिषदेला नव्हता। कुठेतरी समन्वय दिसून येत नाही या स्टेटमेंटच्या बाबतीत आधारित जर विचार केला किंवा भाजप कुठेतरी मनसेला गृहीत धरते? नाही, पक्षाला, मनसे पक्षाला किंवा राजसाहेबांना कोणीही ह्या महाराष्ट्रात किंवा देशात गृहीत धरू शकत नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं, एकदा पक्ष नेतृत्वाने आता निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही सर्वजण करू। कार्यकर्ता बिमोड होणार नाही याचा अर्थ? नाही, कार्यकर्ता बिमोड असा कधी होत नसतो। आम्ही सगळेजण मेहनत करत असतो, लक्षात ठेवा। परंतु महाराष्ट्र सैनिकालाही माहीत असतं की सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतात तो या महाराष्ट्राच्या हिताचा असतो, पक्षाच्या हिताचा असतो आणि जो कार्यकर्ता मेहनत करत असतो त्याला भविष्यात नक्की नाही मिळेल। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मनसे नेते अविनाश अभ्यंकर होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जरी हा आम्ही निर्णय घेतला असला तरी पुढचा आम्ही विचार केलेला नाही, त्याच या पुढच्या विचारामध्ये मनसे पक्षाचा नक्कीच फायदा असेल अशा पद्धतीचं वक्तव्य अविनाश अभ्यंकर यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसह मी विशाल पाटील, TV9 मराठी।
ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.